हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे असल्यामुळे आज सगळी कामं निवांत चालली होती. निवांत म्हणजे राधेला स्कूल असल्यामुळे रोज जरा गडबडच होते. तर मी असा कॅमेरा लावलेला बघून रिधाचे काका हसत होते. आणि आज राधियासाठी जो स्विमिंग पूल ऑर्डर केला होता, म्हणजे असं पूल ऑर्डर केला होता, तो आज येणार होता आणि ते राधियासाठी सरप्राईज ठेवलं होतं आम्ही. मग त्याला आम्ही डोळे वगैरे बंद करून त्याला ते देणार होतो. आणि मग तिथून पुढे मी राधियाला आणि रिधाला जेवण वगैरे दिलं. सगळी कामं पटापट आवरली आणि आम्हाला रात्री जायचं होतं दहीहंडी बघण्यासाठी. तर इथे राधेचा काका आला होता, तो पण कॅमेरा बघून तो पण हसला. मग मी असंच कंटिन्यू केलं व्हिडिओ. मग तिथून राधे आणि राधेची एक बहीण आहे आरोही म्हणून, मग ते दोघं जण खेळत बसले. आरोहीला पण सॅटर्डे सुट्टी असते, ह्याला पण सॅटर्डे संडे सुट्टी असते. मग त्यांना मी एंटरटेन करण्यासाठी कलर्स वगैरे करायला दिला, क्ले वगैरे खेळायला दिले. त्यांनी अख्खा राडा करून टाकला. मग आमच्या सिद्धेश भाऊजींच्या घरी बघायला गेलो तर ते डेकोरेशन करत होते. मग तिथे रिधाने थोडा डान्स वगैरे केला. मग सिद्धू काकाच्या इथून डेकोरेशनचं सामान बघून आम्ही घरी आलो. आणि घरी आलो तर बघतोय तर काय, राधेचा जो आम्ही स्विमिंग पूल ऑर्डर केला होता तो घरी आला होता आणि राधेला आम्ही ते सरप्राईज दिलं. आणि मग त्याने त्या पूलमध्ये हवा त्याने भरायलाच सांगितली. मग घरात तर पंप नव्हता, मग आम्ही काय केलं, हवावाल्याकडे गेलो आणि तिथून पूर्ण त्याच्यामध्ये हवा भरून आणली. रिधा तर गेली नाही, कारण की ती खूप घाबरत होती पाण्यामध्ये जाण्यासाठी. पण ती बाहेरूनच खूप गोष्टी एन्जॉय करत होती. आणि राधे तर त्याच्यातून बाहेर यायचं नावच घेत नव्हता. मग सगळं झालं की आम्ही रात्री जेवण वगैरे करून गेलो दहीहंडी बघण्यासाठी. आणि रिधाला घरीच ठेवलं होतं आणि आम्ही तिथे गेलो आणि खूप जोरात पाऊस यायला सुरुवात झाली. आणि तरीही त्या संघाने वरती सोडून दहीहंडी फोडली. पण एक मुलगा वरतीच त्या दहीहंडीला पकडूनच उभा राहिला. आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही पटकन दहीहंडी फुटल्या तिथून निघालो. तर कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.